इथे नवरदेवाला दुपारी चारकोल मास्क लावायचं काम चालू होतं, कारण 5 तारखेला लग्न आहे भावाचं, गोरा दिसला पाहिजे की. इथे सकाळपासून आमची लाईट गेलेली आहे, चिमणीला गरम होत होतं म्हणून तिला हवा द्यायचं काम चालू होतं. तोपर्यंत नवरदेवाला मेहंदी काढायचं पण काम चालू झालं. भाऊ लईच खुश आहे बाबा लगीन आहे म्हणून. आणि संध्याकाळी भावाच्या घरी गेले तर बघते तर काय मस्त फणस होते. आता आम्ही गेलो होतो हळद फोडण्यासाठी. आधी सगळ्या बायांनी औषण करून घेतलं आणि नंतर बारे आले हळद फोडायचे. मग काय 5 बायकांनी मिळून हळद फोडून घेतले आणि इथे चिवताई पण हळदीचं गाणं म्हणत होते. आता म्हटलं पटकन आपण पण थोडीशी हळद फोडून घ्यावी, पण काय फुटत्यावी आपल्याच्यानं. हळद नुसती उडू उडू चालली होती. ठेचली बाबा कशी तर तिला. आणि घरी आले तर चिमणीच्या पप्पांनी मस्त असं सरप्राईज दिलं. त्यांनी तर डायरेक्ट कैरीची चटणी बनवायला घेतली होती. टोमॅटो, आंबा, मिरच्या, लसूण टाकला तेलामध्ये तळाय आणि फेकलं वरून मीठ मारून आणि प्लेट घेतली झाकून आणि टर्पल घेतली काढून आणि सगळं दिलं मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि नंतर आंब्याचा गाभा घेतला काढून आणि तो पण दिला मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून घेतली आणि मग काय गरा 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 फिरवायचं चालू. चिमणी काय मिक्सर वाजला की घाबरते, पण आज माझ्या जवळ होती म्हटलं स्टाईल मारत होते. हिचे एक एक नखरे बघून तर जाम खुशी वाटते. आणि माझ्या नवऱ्यानं मस्त असं ताट बनवलं होतं माझ्यासाठी, मला दिलं. मी तर मिरची बघूनच घाबरले होते. अजून कसलं सुख पाहिजे बाईला.